मराठी मुलांना उद्योजक व्हा. उद्योजकमध्ये एवढी पॉवर आहे, इतकी ताकद आहे, एवढी ताकद आहे ना, प्रचंड ताकद आहे, प्रचंड. नोकरी करण्यापेक्षा उद्योजक व्हा. मी तर सांगेल प्रत्येकाला, उद्योजक व्हा, उद्योग करा, उद्योगधंदा करा, पैसा कमवायला शिका. नोकरीला गेलात महिन्यातून महिना पगार येतो, उद्योग केला ना दिवसाला तुम्ही पैसे कमवू शकता. जो माणूस नोकरी करून महिन्याला कमवतो तेच पैसे आपण दिवसाला कमवू शकतो. अरे आपण जर उद्योग झालो ना, जे नोकरी करतात ना ते आपल्या हाताखाली नोकरी करतील. उद्योजक होण्यासाठी शिकलंच पाहिजे, भरपूर शिकलं पाहिजे, असं काही नाही आहे. नोकरी करण्यासाठी शिकलं पाहिजे, उद्योजक होण्यासाठी शिकलं नाही पाहिजे. आपले काय म्हणतात, माझं शिक्षण नाही आहे, मी ते करू शकत नाही, ह्याच्यामुळं आपण मागे. अरे करून बघा, तुम्ही करून बघा, आपण नक्की करू शकतो. आणि त्यातून आपल्या मराठी माणसाचं कसं झालं आहे, आपले मराठी पोरं काय उद्योग करू मी, उद्योग केला तर चालेल का, लोक काय म्हणतील. अरे तू लोकांचा कशाला विचार करतोय, स्वतःचा विचार कर ना. आपल्याला करायचे, लोक खायला नाही येऊन घालणार आपल्याला, आपण करायचे, आपल्याला जगायचे, आपल्याला मोठं व्हायचे. उद्योजकामध्ये एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे ना, फक्त ते करता आलं पाहिजे. आणि हे सगळं आपण करू शकतो. आपलं कसं झालं आहे, कमी पडलं की हाय बापाने कमवलं आहे, विकायचं खायचं, हे करू नका. उद्योग आता विकायच्या वेळेस तुम्हाला कुठंतरी पैसा कमी पडतोय, त्यावेळेस डोकं चालवा. आपली हाय जागा, हाय चांगल्या ठिकाणी जागा आहे बाबा, ती विकू नका. विकण्याऐवजी तुम्ही तिथं काहीतरी उद्योगधंदा चालू करा. बरं नाही जमत बाबा तुला उद्योग, तर तिथं गाळा बांधा, बिल्डिंग बांधा, भाड्याने द्या, महिना चालू राहतोय, उद्योगच झाला तो. पण उद्योगधंदा करता आला पाहिजे, डोकं चालवता आलं पाहिजे. आपण म्हणतो उद्योग करण्यासाठी माझ्याकडे पैसा नाही. अरे कोणाकडे पैसा असतो स्टार्टिंगला, कोणाकडेच पैसा नसतो. पैसा कमावण्यासाठी तर आपण करतो ना. पैसा कमावता आलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. कुठलाही उद्योग करा ना. आज चहाची टपरी चालवणारा माणूस प्राईम मिनिस्टर बनू शकतो. प्राईम मिनिस्टर, PM. आपण उद्योग करून साधं CM पण बनू शकत नाही का? अरे बनू शकतो. तेवढी ताकद पाहिजे आपल्यात, आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या विचारांमध्ये. आपण जो विचार करू ना तो आपण बनवू शकतो. फक्त जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे, आणि ती आपल्याकडे असते पण त्याचा आपण वापरच करत नाही. आपण विचार करतो होईल का, ते मला जमेल का. अरे बाबा करून बघ, जमल, नक्की जमेल, प्रयत्न कर. आपले म्हणतात उद्योग करू तर काय करू, कोणचा धंदा करू, त्यात मी सक्सेस होईल का. अरे करून बघ, नक्की होशील. पैसा नाही मग चहाची टपरी टाक. चहाची टपरी मी कशी टाकू, मी मराठी माणूस आहे, मला लाज वाटते, मी पाटील घराण्याचा आहे, आमच्या घरानं देशमुख होतं, मग मला लोक काय म्हणतील. मग आपण असंच राहतो. अरे लोकांचं काय पडलं तुला, तू स्वतःचं बघ ना. लोकांना काय, चांगलं असलं चांगलं म्हणतात, वाईट असेल तर वाईट म्हणतात. लोकांचा नाही विचार करायचा, स्वतःचा विचार करा. आपल्याला काय व्हायचंय, आपल्याला काय करायचं. आणि आपण जर लोकांचा विचार करत बसलो ना, तर आपण आयुष्यामध्ये कधीच सक्सेस होऊ शकत नाही होऊ शकत. आधी स्वतःच्या मनाचं ऐकायला शिका, लोकांचं नाही. आपली पोरांना सांगितलं चहाची टपरी टाकतात. कुठं टाकतात, जिथं चालणार नाही तिथं टाकतात. मग येऊन म्हणतात मी केला होता उद्योगधंदा करण्याचा प्रयत्न केला होता, पण माझं चाललंच नाही. अरे कसं चालेल, डोकं लाव जरा. टाकायची कुठं चहाची टपरी,
बस स्टॉप आहे, ज्या ठिकाणी जास्त लोक येतात. अरे भरपूर पैसा आहे त्याच्यामध्ये, पण करून बघ. आज वडापाव आपण 10 ते 15 रुपयाचा वडापाव खात होतो, तोच वडापाव आज 20 ते 25 रुपयाला भेटतोय. अरे करून बघा, लाज नका बाळगू. बाहेरून येणारे पोरं रस्त्यावर टपरी टाकून हातगाडी घेऊन अजूनही वडापाव विकतात. आज त्यांचे आपल्याकडे येऊन आज त्यांचे प्लॉट आहेत, बंगले आहेत, भरपूर जागा जमीन सगळं कमवलंय आणि आपण मात्र बापाने कमवलेलं घालवतोय. हे करू नका. आपल्याला आहे म्हणून आपल्याला त्याची किंमत कळत नाही. शून्यातून उभं राहा. आपल्याकडे भरपूर असू द्या, तरी पण आपल्याकडे काहीही नाही आहे असा विचार करा आणि स्वतः कमवायला सुरुवात करा. ज्यावेळेस माणूस स्वतः कमवतो त्यावेळेस त्याला सगळ्या आर्थिक परिस्थिती समजल्या जातात. आर्थिक परिस्थिती समजली जातेच, परंतु त्या कमवलेल्या पैशाची किंमत कळते. जो आयत्या पैशावरती मौज मज्जा करतो त्याला त्या पैशाची किंमत कळत नाही आणि कधीही कळणार नाही, कारण तो आयता पैसा असतो. स्वतःच्या जीवावर कमवून माज करा, भरपूर माज करा, पण स्वतःच्या जीवावरती कमवून करा. मी हे सांगतो सगळ्यांना. तरुण मुलांनो, भरपूर काय करण्यासारखं आहे, भरपूर उद्योग आहेत, पण आपण करत नाही. आपण म्हणतो उद्योगच नाही आहे, शिल्लकच नाही, ठेवलंच नाही. अरे भरपूर आहे, भरपूर. चहा विक, वडापाव विक, पाणीपुरी विक, त्यात पण भरपूर पैसा आहे. किराणाचं दुकान टाक, दूध डेअरी टाक, गाई सांभाळ, म्हशी सांभाळ, भरपूर आहे, भरपूर. आता गाई म्हशी सांभाळ म्हणलं तसं काय सांगतायत? नाही बाबा, आता शेण काढायचं का? आता दारा काढायच्या का मी? अरे कर, पैसा भरपूर आहे त्याच्यामध्ये. पण आपल्याला नोकरी तर नाहीच, डोकं तर चालतच नाही नोकरीसाठी, निदान उद्योगधंद्यासाठी तरी ना आहे. माझ्या बापाचं भरपूर आहे. बापाचं संपल्यावर काय करणार आहे नंतर? बाप काय आयुष्याला पुरवणार आहे का? बाप आयुष्याला नाही पुरवणार, आपल्यालाच करायचे. भिकारी नाही राहायचं आपल्याला, लय श्रीमंत व्हायचे, श्रीमंत. एवढं श्रीमंत व्हायचे की लोकांनी आपलं VIP म्हणून समजलं पाहिजे आणि VIP म्हणून आपल्यासाठी सिक्युरिटी पण भेटली पाहिजे. एवढं कमवायचे. आपण म्हणतो हे आपण नाही करू शकत, अरे करू शकतो. धीरूभाई अंबानीसारखा माणूस काय होतं? आपल्यासारखा साधारण माणूस होता, पण डोकं होतं म्हणून आज करून दाखवलं त्यांनी. आपण पण करू शकतो, फक्त सुरुवात करा. आपण सुरुवातच करत नाही आणि म्हणतो काय ते जमतच नाही, ते होतच नाही, ते आपल्याला होणारच नाही. त्यांना डोकं होतं, त्यांनी गेलं. अरे धीरूभाई अंबानी काय लय नव्हते शिकले, 10वी शिकले होते. आपलं पण काय 10वी 12वी झाली की बसतात मोबाईल. आज क्वचितच पोरं आहेत आज नोकरीसाठी जटतायत, शिकतायत आणि शिकूनही काही जण घरी आहेत. नोकरी करण्यापेक्षा तर उद्योगधंदाच करा. उद्योगधंदा आपण टिकवू शकतो, आपल्या हातात आहे सगळं. पण नोकरी करायला गेलात तर पुढे कंपन्यांचं काय सांगता येत नाही, मोठमोठ्या कंपन्या बंद पडू शकतात. तसं उद्योगधंदा जर आपला स्वतःचा असेल तर तो आपल्या हातामध्ये, बंद करायचा, चालू ठेवायचा, किती वाढवायचा, किती कमी करायचा, सगळं आपल्या हातामध्ये, सगळं. आपल्याला जर आयडियाच मिळत नसेल उद्योग करायची तर अशा ठिकाणी जा ज्यांनी शून्यातून उभं केलं. आहेत भरपूर मुलं आहे आपल्याकडं, भरपूर जण आहेत, त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं आहे आणि आज ते मोठे त्यांचे उद्योगधंदे आहेत. अशा माणसाकडे जा, 4 दिवस काम करा. तिथं कसा व्यवहार करतायत, त्यांनी काय केलं, त्यांना विचारा तुम्ही कसं उद्योगाला सुरुवात केली. सांगतात, आवडीने सांगतात सगळेजण. फॉलो करा, थोडंसं नॉलेज घ्या त्यांच्याकडनं आणि आपला स्वतःचा बिझनेस कसा उभा करता येईल ह्याच्यासाठी प्रयत्न करा.
आपण म्हणतो उद्योगधंद्यात पैसा नाही, लॉस जाईल, असं होईल तसं होईल. नोकरी केली म्हणजे महिन्याला पेमेंट भेटेल पेमेंट. नोकरी केली पेमेंट महिन्याला भेटेल, पण ते फक्त घराचा खर्च तुम्हाला भागवता येईल, स्वतःला काहीही करता येणार नाही भविष्यात. ह्याच्या उलट जर केला आपण धंदा केला, उद्योगधंदा केला, कंटिन्यू पैसा येत राहतो, दररोज पैसा खेळत राहतो आपल्याकडं. आज मार्केटमध्ये भाजीपाला विकणारे बघा भरपूर कमावतात, ते सुद्धा भरपूर कमावतात. आपलं बोलता आलं पाहिजे, आपलं जे आहे नॉलेज ते आपल्याला विकता आलं पाहिजे. आपलं नॉलेज विकायला शिका तुम्ही. आता आपण मार्केटमध्ये गेल्यावरती बघा, जो बोलतो त्याच्यापाशी आपण आवर्जून जाऊन बघतो, तिथं भरपूर गिऱ्हाईक असतं. जो नाही बोलत शांत बसतो त्याच्यापाशी गिऱ्हाईक कमी असतं, आणि जो बोलतो त्याचं जास्त खपतं. जो नाही बोलत त्याचं अजिबात खपत नाही असं नाही, पण थोडंफार कमी खपतं. पण जो बोलतो ना त्यालाच करता येतं. बोलायला शिका, डेअरिंग वाढवा स्वतःची. आपल्याला शिकण्यामध्ये आवड नाही ना, मग कुठंतरी पैसा कमावण्यासाठी उद्योगधंदा बघा. तुम्ही काय करता, 10वी 12वी झाली, चालला कंपनीत, 10-12 हजार रुपये पेमेंट भेटते आणि ते पेट्रोलवारीत जाते, मोबाईलला रिचार्जवारी जाते, काही खाण्यापिण्यात त्यातच जाते. राहते किती 1-2 हजार रुपये महिन्याला मागे शिल्लक, ते बी घरात जाते, घरात पण पुरत नाही. उद्योगधंदा केला ना दररोज तुम्हाला पाहिजे ते घेता येतं, देता येतं, भांडवल खेळतं राहतं आपण. आणि एक गोष्ट म्हणजे आपल्याकडे जर उद्योगधंद्यातून पैसा येत राहिला तर आपण आणखीन जिद्द चिकाटी वाढवतो. अरे ह्याच्यामध्ये एवढा आज 2 रुपये आले, उद्या आपण काय करतो, प्रयत्न करतो 4 रुपये कसे येतील, हा प्रयत्न केलाच पाहिजे. 4चे 8 कसे होतील, 8चे 16 कसे होतील, हा प्रयत्न करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि होतं, प्रयत्न केलं सगळं होतं. तेवढं नॉलेज आपल्याकडे आहे, पण त्याचा वापर केला पाहिजे आपण. पैसे नाहीत, दुसऱ्यांचाच माल विकायला शिका. स्वतः कोण आपल्याला तयार होत नाही, दुसऱ्यांचा घ्या आणि विकायला शिका. आणि धंदा असाच केला पाहिजे, स्वतःचा पैसा गुंतवण्यापेक्षा दुसऱ्याच्याच पैशाने आपण धंदा करता येईल हा विचार करा. दुसऱ्याच्या पैशाने धंदा करायला शिका, नॉलेज वापरा. जसं की एखादी कंपनी आहे, त्या कंपनीचं प्रोडक्ट घेणे, कस्टमरला देणे, ह्याच्यामध्ये आपलं कमिशन घेणे. कंपनीसोबत बोलणं वगैरे करून घेणे. कंपनी काय लगेच पैसा मागणार नाही तुम्हाला. पुढचा कस्टमर ज्यावेळेस तुमचं प्रोडक्ट खपलं जाईल त्यावेळेस तुम्ही पैसे घ्या, तुमचं कमिशन काढा, बाकीचं कंपनीला द्या. कंपनी पण खुश होईल, आपलं प्रोडक्ट खपलं जाते. अशी सुरुवात करा. कंपनीचं प्रोडक्ट विकता तुम्ही त्या कंपनी असं स्वप्नदार राहा की ती कंपनी माझी झाली पाहिजे, त्या कंपनीचा मालक मी झालं पाहिजे, हा विचार करा. आणि आपण ते करू शकतो. ती कंपनी आपण स्वतः उभी करू शकतो. त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर नॉलेज भेटतं, घ्यायचं फक्त नॉलेज. मोठं व्हायला शिका. आपलं कसं झालंय खरं सांगायचं म्हणलं तर, बुलेट गाडी भेटते, कसली पण गाडी भेटते बापाकडनं, मोबाईल भेटतो, मग अजून काय पाहिजे. पैसे भेटतात खर्चायला, कष्ट नकोच झाले. क्वचित आईबाप पण अशी आहेत की स्वतः कष्ट करायला लावतात मुलांना आणि तुझ्या खर्चाने तू घे असं सांगतात, नाही तर सगळं पुरवतात. एकटाचे कोणासाठी करायचे. अरे तो एकटाचे, पण उद्या तुला सांभाळेल का, कशाच्या बेसवर सांभाळून तो. त्याला जर आता कष्ट करायला नाही शिकवलं तर कोणत्या बेसवरती मुलगा तुम्हाला सांभाळू शकतो उद्या. तुमचा हातपाय थकलं की संपलं, याचा पण इन्कम संपला. आणि तोच इन्कम कंटिन्यू राहण्यासाठी आपलं हे आयुष्य मात्रपणा पण नीट राहण्यासाठी आपल्या मुलाला उद्योजक बनवा, कमवायला शिकवा. हे तुमच्या पण हातात आहे.
अशी पण काही मुलं आहेत 4 दिवस कामाला जातात किंवा काहीतरी करतात, पैसा आला, कपडे घे, बूट घे, चप्पल घे, शर्ट घे आणि हेअरस्टाईल करून गाडीवर फिरत बस. काही उपयोग नाही, आयुष्यात काही होणार नाही. तुम्हाला कोण बसून येऊन खायला घालणार नाही. अरे तेच 4 पैसे आले तुम्ही कुठंतरी गुंतवा, काहीतरी उभं करा. त्याच 4 पैशांचा डबल कसा पैसा होईल ह्याचा विचार करा. भरपूर मार्ग आहेत, फक्त करता आलं पाहिजे. नाही तर आहे आपलं दाढी मिशा वाढवायच्या आणि फिरायचं शिवाजी महाराजांसारखं बनून. अरे पण शिवाजी महाराजांसारखा आदर घे. त्यांनी फक्त दाढी मिशा नाही वाढवल्या. शिवाजी महाराजांनी भरपूर कमवलं रे, भरपूर लोकांसाठी केलं, म्हणजे आपल्याच लोकांसाठी केलं. पण त्या महाराजांनी असं नाही केलं की पैसा आला, नाणं आलं, भरपूर आलं, आयुष्य मज्जा केली. अजिबात नाही. त्यांनी बिझनेस केला. बिझनेस म्हणजे थोडक्यात उद्योगधंदा केला. जसं की लोकांचं चांगलं होईल हा विचार केला. किल्ले बांधले जागोजागी, रयतेचा विचार केला. तुम्ही रयतेचा जाऊ द्या हो, तुम्ही स्वतःचा विचार करा. महाराजांनी जसे किल्ले बांधले तसे तुम्ही आता उद्योगधंदा बांधा, उद्योगधंदा उभं करा. नाही तर आपण प्रत्येक ठिकाणी जातो, महाराजांचं नाव घेतो, महाराजांच्या नावाखाली महाराजांच्या नावाचा आपण वापर कसा करतो. महाराजांसारखा गुण पाहिजे अंगामध्ये. गुण महत्वाचा आहे. महाराजांनी भरपूर केलंय, ते आपल्याला करता आलं पाहिजे. मी असं नाही सांगत की तुम्ही घोड्यावरती फिरा. तो महाराजांचा काळ होता, महाराजांच्या काळात तसं. आत्ता आपल्या काळामध्ये आपला मुलगा मर्सिडीजमध्ये फिरला पाहिजे, BMW मध्ये फिरला पाहिजे, फॉर्च्युनरमध्ये फिरला पाहिजे. हे स्वप्न बघा. कमवायला शिका, पर्याय नाही. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बसून खायला भेटणार नाही. असं पण समजू नका माझ्या घरी भरपूर जागीरदारी आहे, माझ्या बापाची भरपूर जागीरदारी आहे. महाराजांच्याही घरी भरपूर जागीरदारी होती, तरी महाराज शांत बसले का? नाही बसले. रयतेसाठी भरपूर केलं महाराजांनी. आणि आजही आपण त्या महाराजांचं नाव घेतो. शिवाजी महाराजांसारखं वागायला शिका, शिवाजी महाराजांचा गुण घ्यायला शिका, महाराजांसारखं डोकं चालवायला शिका. महाराजांसारखा गनिमी कावा शिका. आता आपला आहे मोबाईल आहे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यातच बोटं घालायची, त्यातच बघत बसायचं. मुलांना तरी काय म्हणायचं? पालकांचंही लक्ष नसतं. वरून म्हणायचं मुलगा ऐकतच नाही. अरे का नाही ऐकत? तुम्ही ती शिकवा, बुद्धी द्या त्यांना. आपण लहानपणापासून त्यांना लाडूनच ठेवतो. आज जिजामातांनी आज शिवाजी महाराजांना त्यावेळेस जर नुसतं लाडूनच ठेवलं असतं, काहीही करायला शिकवलं नसतं, तर आज ते शिवाजी महाराज घडले असते का? आजच्या काळामध्ये हे पण खरं आहे, शिवाजी महाराज घडण्यासाठी आधी जिजामाता घडणं गरजेचं आहे. आता आपल्या आजच्या जिजामाता आहेत, मोबाईल घ्यायचा, काहीतरी लावायचं, तिथं स्वयंपाक करायचा, मग तिकडं भाकरी अर्ध्या बाजू, भाजी कच्ची असो, चपात्या कशाही असो, तेच खायला घालायचं. मुलांना लक्ष द्यायचं नाही, शिकवायचं नाही, अभ्यास नाही घ्यायचा. रिअल कंडिशन आत्ताची तीच चालू आहे. कसा आमचा मुलगा उद्योजक व्हायचा?
एवढे मोठं व्हा, एवढे मोठे व्हा. प्रत्येक माणसाने तुमचा आदर घेतला पाहिजे. आजच्याही काळात शिवाजी महाराज घडू शकतात. त्यासाठी आधी जिजाऊ माता घडणं, तयार होणं खूप गरजेचं आहे. जिजाऊ माताने आत्ताच्या जिजाऊ मातेने मनावर घेतलं तर अजूनही शिवाजी महाराज होऊ शकतात. आणि आपला मराठी माणूस अख्ख्या देशावरती राज्य करू शकतो. दिल्लीच्या गादीवरती बसू शकतो. आपला मराठी माणूस प्राईम मिनिस्टर बनू शकतो. ते केलं पाहिजे. आता राजकारण बघा, आताच काय झालंय मुलांचं. इलेक्शन आलं, दिवसातून 4 जणांकडे फिरायचं. सकाळी जायचं, सकाळचं खाणं पिणं बघायला, दुपारी दुसऱ्याकडं, संध्याकाळी तिसऱ्याकडं, आणि दिवसभर घरी, रातभर घरी. काहीही उपयोग नाहीये. इलेक्शन झालं की तुमच्याकडे कोण लक्ष द्यायला येत नाही. जे करायचं ते स्वतःलाच करायचे. आपल्या लाईफचा आपलाच निर्णय आपल्यालाच घ्यायचा आहे. लोक कोणीही तुम्हाला चांगला निर्णय देणार नाही, आणि दिला तरी ते आपल्याला लक्षात येणार नाही. जे करायचे ना ते स्वतःच्या बळावरती करा. आज तुम्हाला कोणतरी मोठं करेल, उद्या तेच म्हणून ह्याला मीच मोठा केला आहे, हा माझ्यामुळेच पुढं आला आहे, ह्याला सगळं मीच दिलं आहे, मीच केलं आहे, मग त्याचा मीपणा होतो. त्यापेक्षा आपण स्वतः शून्यामधून उभं राहायला शिका. आणि शून्यातून जो उभं राहतो तो आयुष्यात कधीही कुठेही त्याला कधी काहीही कमी पडत नाही, आणि तो कधीही खचत नाही. आणि लोक त्याला चांगल्या दृष्टीने पाहतात आणि चांगलं म्हणतात. लोकांचा विचार करण्याआधी आपला विचार करा की आपल्याकडे तेवढं आहे का, आपण तेवढं कमवू शकतो का, तेवढं आपण साम्राज्य करू शकतो का, निर्माण करू शकतो. केलं पाहिजे. मुलींच्या मागे फिरण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा तो वेळ तुम्ही तुमच्या पैसा कमावण्यामध्ये घाला. आज पैशाला भरपूर पावर आहे. पैसा आहे तर आजचं लोकांचं प्रेम आहे, माणुसकी आहे. त्यासाठी आधी पैसा लागतो. अरे तुम्ही जर पैसा कमावला, उद्योगधंदे वाढवले, मोठं झालं तर मुली तुमच्या मागं लागतील. असं करा. नाहीतर आता 4 दिवस मुलींच्या मागं फिरणं वगैरे भविष्यात तुम्हाला काहीही करता येणार नाही. उलट करा. पैसा कमवा, उद्योजक व्हा, मोठे व्हा. दुनिया मागं फिरले पाहिजे आपल्या. आपण दुनियाच्या मागं नाही फिरायचं, आपण उलट करायचं. दुनियेला आपल्या मागं फिरवायचं. आपला कोणतरी मालक झाला पाहिजे असं नाही वागायचं. आपण लोकांचा मालक होईल असं वागायचं. आपल्या हाताखाली 4 लोकांना काम भेटेल, पैसा भेटेल ह्याचा विचार करायचा. नाही तर आपण आहोत कंपनीत जायचं, 8,000 पगार, 10,000 पगार. कोण मुलगी देणार तुम्हाला भविष्यात? मुलगी चांगली पाहिजे. कंपनीत जातो 8,000 पेमेंट आहे, कोण देणार आहे? कोणत्या मुलीच्या बापाला वाटत नाही आपल्या मुलीचं चांगलं व्हावं? जो चांगला कमवतो, चांगला पैसा येतो, अशाच घरात मुलगी जाणार आहेत. प्रत्येक बापाची अशीच इच्छा असते. सगळ्या गोष्टींचा विचार करा. आपण विचारच करत नाही. का तर सगळं आयतं भेटते आपल्याला. आपल्याला जाणीवच नाहीये. जाणीव करून घ्या. स्वतःला ओळखायला शिका तुम्ही. भरपूर भेटेल आयुष्यात तुम्हाला. ज्या गोष्टी पुढे भेटणार त्या गोष्टींसाठी आत्ताच का तुम्ही मागं पळताय? तुम्ही आत्ता स्वतःला गुंतवून टाका ना. कमवायच्या मागं लागा. आपला देश श्रीमंत नाही ना, हेच कारण आहे. आपले लोक काय म्हणतात, काय हा करणार आहे तेव्हा, ह्याच्याने काय होणार आहे? अरे भरपूर होणार आहे. त्याला करू द्या, त्याला सपोर्ट करा, त्याला करायला लावा. आपल्या देशातील आत्ताचे तरुण जर उद्योजक झाले ना, सगळे तरुण उद्योजक, सगळे
तर आपला सगळ्यात जास्त श्रीमंत देश असेल, पण आपण त्यासाठी प्रयत्नच करत नाही. प्रयत्न करणं ही तेवढं गरजेचं आहे. अरे देशाचा नाही, स्वतःचा विचार कर. आपल्याला स्वतःची फॅमिली जगवता येते का? अजूनही भरपूर मुले असे आहेत की स्वतःच्या फॅमिलीला स्वतःला जगवता येत नाही. जातात, 4 पैसे कमावतात, निम्मे दारूला, निम्मे गुटख्याला. असं कधी ऐकलंय का? मोठा बिझनेसमॅन आहे, अंबानीचा मुलगा, टाटा, मोठ्या मोठ्या बिझनेसवाल्यांचे मुलं दारू पिऊन रस्त्यावर फिरतात, पडतात. आहे का? असं कधी ऐकलंय का? कुणी पाहिलंय का? दारू पिणारा, रस्त्यावर पडणारा हा मुलगा गरिबाचाच असतो. का तर म्हणे टेन्शन येतो. कसलं टेन्शन असतं रे? कसलं टेन्शन असतं याला? हे असलं टेन्शन म्हणायचं का? मोठ्या मोठ्या लोकांना किती टेन्शन येत असेल. आज त्यांच्यावर कर्ज असतं, भरपूर काही ना काही भरपूर टेन्शन असतं त्यांना. कुठं काय झालं ह्या गोष्टींचं टेन्शन असतं त्यांना. ते टेन्शन घेत नाहीत. आणि आपल्याला रुपया कमवायची अक्कल नाही, हे टेन्शन घेत आहेत. आधी कमवायला शिका, हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. असं नको व्हायला. तुम्ही म्हणताय महाराजांनी किल्ले बांधले, मग आम्ही पण किल्ले बांधू का? हो, बांधा. उद्योगधंद्यांचे किल्ले बांधा. आपण ज्या शॉपमध्ये काम करतो ना, त्या शॉपचा मालक आपल्याला कसं होता येईल ह्याचा विचार करा तुम्ही. किंवा एखाद्या कंपनीमध्ये आपण काम करतो, तर त्या कंपनीचा आपण CEO कसा होता येईल, त्या कंपनीचा आपण मालक कसा होता येईल ह्याचा विचार करा तुम्ही. स्वप्न बाळगा, स्वप्न. नाही तर काय म्हणणार, आपण एक छोटासा कामगार आहे, आपण एवढं कसं उभं करू शकतो? अरे करू शकतो. तू त्या कंपनीचा अभ्यास कर, तिथं काय होतं, काय नाही होत, कशा प्रकारे माल येतो, कशा प्रकारे माल जातो, कसं प्रोडक्ट तयार होतो, ह्या गोष्टींचा विचार करा. त्या कंपनीचा आपण मालक नक्की होऊ शकतो. मग आता धंदा करण्यासाठी पैसे पाहिजे. पैसा तर नाही, कसा मी धंदा करणार? कर्ज काढा, लोन काढा, काय होत नाही, फिटल ते भविष्यात फिटल ते लोन. पण ते करून दाखवा. नाही तर असं होतं, कर्ज काढतात, बिझनेस लॉसमध्ये, पैसा पण उधळायचा, आणि नंतर म्हणतात आता मला फाशी घेतल्याशिवाय पर्यायच नाही, लय कर्ज झालं. अरे तो जो तू पैसा घेतला ते उधळू नको, तो खर्च कर, गुंतवत राहा. त्याचे डबल पैसा तुला भेटल, डबल पैसा भेटल, डबल. फक्त करत राहा. करणं महत्वाचं आहे. नुसतं शिकून काही उपयोग नाही. तुम्ही शिकणार असाल तर त्या शिक्षणाचा उपयोग झाला पाहिजे. आता बघा, भरपूर आपल्याकडे इंजिनियर आहेत, सगळ्यात जास्त इंजिनियर. आईबापांनी कर्ज काढून, जमिनी विकून, कष्ट करून मुलं शिकवतात आणि नोकऱ्याच भेटत नाही. मग अशा वेळेस काय होतं, डिप्रेशनमध्ये येतात पोरं. हां, हे एक महत्त्वाचा मुद्दा. पोरं डिप्रेशनमध्ये येतात, आत्महत्येचा प्रयत्न करतात. अरे आत्महत्या करू नको. शिकलाय ना, नाही भेटत नोकरी, नाही भेटू दे. वडापाव विक, भविष्यात तू मोठ्या हॉटेलचा मालक होऊ शकतो. नाही भेटत नोकरी ना, रिक्षा चालव, ट्रान्सपोर्ट कर, ट्रान्सपोर्टचा उद्योग, तू उद्या ट्रान्सपोर्टचा उद्योगाचा मालक होऊ शकतो उद्या. करत राहा, करणं महत्त्वाचं आहे ना. आपण करतच नाही प्रयत्न. आईबापांनी पैशाने शिकवले, आपल्याला नोकरी नाही, मग आपण काय करतो, आत्महत्या. ते आपल्या आईबापाला चांगलं वाटेल का आत्महत्या आपण केलेली? काय वाटेल आपल्याला? आपल्या आईबापांना लहानाचा मोठा केला, कष्ट करून शिकवलं आणि असं केलं.
कोण चांगलं म्हणणार आहे का? नाही म्हणणार कोण चांगलं. नाही भेटत नोकरी, नाही भेटू द्या. उद्योजक व्हा. कोण म्हणणार नाही एवढं शिकलं उद्योग झालाय. अरे नोकरीपेक्षा तुम्ही उद्योजकामध्ये जास्त पैसा कमवू शकता. आणि आजकाल नोकऱ्या राहिल्याच कुठं जास्त पहिल्यासारख्या. इंजिनियर लोक 2 एकरामध्ये पाणी धरतात का तर नोकरी नाही. काय ठिकाणी तर कंपन्याच बंद पडल्यात. काय करणार तुम्ही कंपनी बंद पडल्यावरती? काय करणार आहे? काहीच नाही करू शकत. आलं परत घरी राहणार. आणि कोण देणार मुलगी आपल्याला? अरे पडली बंद तर पडू दे. तीच कंपनी मी कशी उभी करू शकते? स्वप्न बघा, सुरुवात करा. मनुष्यामध्ये प्रचंड असं बळ आहे, तो सगळं काय करू शकतो. पण आपण आपल्या मेंदूला चालना देतच नाही. आपण फक्त हाच विचार करू शकतो की मराठी माणूस काय करू शकत नाही. का नाही करू शकत? करू शकतो. आपल्याला काय सवय लागली? माझा घराणा पाटील घराणा आहे, आमचं देशमुखांचं खानदान आहे, आम्ही पाटीलकी आहे. खायला आहे का घरात? आधी ह्याचा विचार करा. आपलं बागतंय का? आपलं भविष्यात काय होईल असाही विचार करायला भरपूर बघितल्यात मी. आजचा विचार करायचा, उद्या काय होईल ते बघू. म्हणजे आज 10 रुपये आहेत खिशात, आपलं आज बागू शकतं. ठीक आहे, शिल्लक होतं म्हणून बागलं. उद्या 10 रुपये ही नाही भेटत तर काय होणार आहे? उपाशी मारायचं? अरे आजचं खाऊन उद्या शिल्लक राहील हा विचार करा. खिशामध्ये पैसा शिल्लक राहायला पाहिजे आणि त्याचं डबल झालं पाहिजे. भविष्यात लोकांनी आपलं नाव काढलं पाहिजे, आपला आदर्श घेतला पाहिजे. आपल्या नावावरती भाषणं केली पाहिजे, आपल्या नावावरती व्याख्यानं केली पाहिजे. हा विचार करा. स्वतःला प्रसिद्ध करा, सिद्ध करून दाखवा. अरे ही शर्यत कुणासोबत आहे? जगासोबतच आहे. त्याआधी स्वतःसोबत करायला शिका. स्वतःला चॅलेंज द्यावं. स्वतःला चॅलेंज द्यायला शिका. स्वतःला चॅलेंज दिलं ना आपण सक्सेस होऊ. भरपूर मार्ग आहे सक्सेस होण्यासाठी. जिद्द आणि चिकाटी ठेवा. आपल्याला ते तर नको वाटते. का नको? करा ना. केलं तरच भेटणार आहे आपल्याला, नाही केलं तर काही भेटणार नाही. स्वप्न बाळगा. दिवसा स्वप्न पाहायला शिका. दिवसा झोपेतली स्वप्न नाही. दिवसा स्वप्न पहा, माझ्याकडून फॉर्च्युनर चालली, अशाच फॉर्च्युनरचा मी मालक होणार, हे स्वप्न बाळगा आणि त्यासाठी प्रयत्न करा. नक्की होणार आपली स्वप्न पूर्ण. एखादी BMW आपल्या समोरून चालली, आपलं असं वाटतं ह्या BMW मध्ये आपलं बसलं पाहिजे, ही BMW आपली झाली पाहिजे. त्यासाठी तेवढी जिद्द पाहिजे आपल्या अंगामध्ये आणि ते आपण करू शकतो. आपलं काय झालं, लोकांनी आपलं सांगितलंय ती BMW तू कसं काय घेऊ शकतो? तू नाही घेऊ शकत. ते तू करू शकत नाही. अशा माणसाकडे तुम्ही जाऊच नका. आपण स्वतःला चॅलेंज करा. ही BMW माझ्याकडे असणार, 2 वर्षात असणार, 3 वर्षात असणार, 3 नाही झालं तर 6 वर्षांनी ती BMW माझ्याकडे असणार. हा विचार करा. सतत ते ठेवा डोक्यात. 100% ते BMWचा मालक तुम्ही होणार. फक्त डोक्यात ठेवून उपयोग नाही, त्यासाठी प्रयत्न करा. आणि जो प्रयत्न करतो तो आपली स्वप्न पूर्ण करतो. आपल्याला एखाद्याने अपमान केलेला सहन होत नाही. काही जण सुसाईड करतात, काही जण घरातून बाहेर निघत नाही. अरे त्या अपमानाचा बदला घ्या, तुम्ही करून दाखवा. एखाद्याने अपमान केलाय ना, त्याचा बदला कसा घ्यायचा ते करून दाखवायचं आणि तो बदला घ्यायचा. पुढचा आपोआप आपल्या समोर राहिल्यावरती लाजतो.
आपण याला असं असं बोललो होतो, पण आज ह्या पोराने हे करून दाखवलं. चहा विकणारा प्राईम मिनिस्टर बनू शकतो आणि जागोजागी जाऊन सांगू शकतो मी चहा विकून इथं आलो आहे. मग आपण का नाही होऊ शकत? आपल्याकडे तर भरपूर आहे. का नाही मोठं होऊ शकत आपण? अरे कुणाच्या तरी हाताखाली नोकरी करण्याचं स्वप्न बघण्यापेक्षा आपल्या हाताखाली आपण किती जणांना नोकरी देऊ ह्याचा विचार करा. नोकर बनून नाही राहायचं, मालक बनून राहायचं, रुबाबात जगायचं. राजा बनायला शिका. राजा म्हणून जगा तुम्ही, नोकर म्हणून नका जगू. राजा बनून जगणाऱ्याला कधी आयुष्यात काय कमी पडत नाही, पण जो नोकर बनून जगतो त्याला सतत कमी पडत राहतं. त्याला नोकरी केल्याशिवाय पर्यायच राहत नाही. राजाला काहीही काम न करता राजाला सगळं भेटतं. का तर तेवढं साम्राज्य उभं केलेलं असतं. एखाद्या कंपनीचा मालक आहे बघा, कंपनी चालली आहे, त्याला काही करायची गरजच नाही, कंपनीतून भेटतंय प्रॉफिट. पण त्याच कंपनीमधला नोकर जर 2 दिवस कामावर नाही आला तर 2 दिवसाचा पगार कमी होणार, आर्थिक परिस्थिती वाढत जाणार. एखाद्याला नोकरीची आवड आहे ना, नोकरी करा, पण नोकरी करता करता जोडधंदा करा तुम्ही, पण धंदा करा. आज बऱ्याच ठिकाणी पाहतोय आपण, बाहेरून येणारे पोरं त्यांचे उद्योगधंदे आहेत. काय करतात उद्योगधंदे? एक साधा पाणीपुरीवाला 3 ते 9 वाजेपर्यंत दिवसाला 4 ते 5 हजार रुपये घेऊन जातो आणि आपलं याडं 350 रुपये 200 रुपये अशा हजेरीवर कामं करीतात नोकर बनून. आणि जे स्टॉल वगैरे लावून विकतात, उद्योगधंदा करतात, ते मालक म्हणून जगतायत रुबाबात. पैसा डबल कमावतायत, टिबल, आपल्यापेक्षा कितीतरी पटीने पैसा कमावतायत. साधा आपला वडापावच्या टपरीवाला 7-8 दिवसामध्ये जेवढं आपल्याला पेमेंट भेटतं तेवढं ते कमवून जातो. 7 ते 8 दिवस पण नाही लागत. आणि आपण मात्र 150-200 रुपये नोकरीवर काम करत राहतो. उद्योजक व्हा, स्वतःला सिद्ध करा, स्वतःचं नॉलेज विकायला शिका, स्वतःला चॅलेंज द्या. जगाला जिंकायला शिका. आणि लाईफमध्ये कधीही हा विचार करू नका की मी हे करू शकत नाही. एखादा म्हणला ना तू हे करू शकत नाही, तर तेच करायचा प्रयत्न करा. जगाच्या उलट चालायला शिका. नाही तर पाणी चाललंय म्हणून आपलं तसंच वाद चाललोय आपण, असं नाही झालं पाहिजे. पाण्याच्या विरोध दिशेला आपल्याला पोहत पुढे येता येईल हा विचार करा, प्रयत्न करा. जगापेक्षा उलट काहीतरी करायला शिका. लाईफमध्ये सक्सेस होता येईल हा विचार करा. आपण करतच नाही तर कसं होईल? करा, नक्की करा. तुम्ही वसाल नाही होणारच 100%. फक्त प्रयत्न ठेवा मनापासून, डोक्यात तेच चालू द्या. मला हे व्हायचंय, मला ते करायचंय, माझा मोठा बिझनेस झाला पाहिजे, मी ह्या कंपनीचा मालक झाला पाहिजे भविष्यात, हा विचार करा. जिथं जाईल तिथं नॉलेज घ्यायला शिका, त्या नॉलेजचा वापर करा. कामाला ना तिथून नॉलेज घ्या, पुरेपूर त्याची माहिती घ्या आणि ते मी कसं उभं करीन ह्याचा विचार करा.